युद्धाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत व्यावसायिक गॅस पुरवठ्यावर मोठा परिणाम पाहायला मिळतोय। आधी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात कपात करण्यात आली होती, आता व्यावसायिक पाईप गॅस पुरवठ्यातही 20% कपात करण्यात आली आहे। महानगर गॅस लिमिटेडने याबद्दलची घोषणा केली आहे। उद्योगांना मिळणारा पाईप गॅस पुरवठा तब्बल 50% कमी करण्यात आला आहे। त्यामुळे मुंबईतल्या पाईप गॅसवर अवलंबून असलेल्या सुमारे 30 ते 35% हॉटेलना याचा फटका बसण्याची शक्यता आहे। घरगुती पाईप गॅस पुरवठा आणि सीएनजी स्टेशन्सना होणारा पुरवठा 100% सुरू राहणार आहे। तेव्हा गॅसच नाही आला तर मग पूर्ण बंद ठेवणार तेवढा वेळ. त्यावेळेस इंडेक्स मशीन म्हणून आम्ही घ्यायला प्रयत्न केला। आम्ही बुकिंग पण केली होती 17,000 ऑलरेडी बोललो आम्हाला देतो म्हणून, आणि एंड टायमाला त्यांनी आम्हाला हे दिलं नाही आणि ते 17,000 बोललो 34 द्या आता डायरेक्ट। आता 34,000 घेऊन कमी पण ते 4 तासासाठी काय करणार नाही, मी 4 तास बंद ठेवणार ऑडिओ, त्यापेक्षा इलाजच नाही काय बरं, कारण इंडेक्स मशीन म्हणून नाही आहे माझ्याकडे। आता घ्यायला कमीत कमी 50,000 लागणार मला आणि 2-3 लागणार मला, जो 1.5 लाखाच्या वर खर्च आहे। राज्यभरामध्ये एलपीजी गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या लागलेल्या रांगांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलाय। ज्या ग्राहकांकडे पीएनजी म्हणजेच पाईप गॅस कनेक्शन आहे त्यांना एलपीजी गॅस सिलेंडर देण्यास मनाई करण्यात आली आहे। एलपीजी गॅसची टंचाई निर्माण होऊ नये आणि उपलब्ध साठा सर्वसामान्य ग्राहकांसाठी राखून ठेवता यावा याकरता केंद्र सरकारने हे निर्देश जारी केले। काही राजकीय पक्षांकडून नागरिकांमध्ये घबराट निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्यामुळे नागरिकांनी केंद्र सरकारवर विश्वास ठेवावा असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं। देशभरात गॅस सिलेंडरसाठी रांगा लागल्यात। गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतल्या 40% हॉटेल्स बंद झाली आहेत असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं। तर देशात गॅसचा तुटवडा नाहीये, संजय राऊत जाणीवपूर्वक अफवा पसरवत आहेत असं म्हणतात भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन। आजही पहा देशभरामध्ये एलपीजी गॅससाठी रांगा लागलेल्या आहेत आणि तुम्ही म्हणता सगळं आलबेल। शिर्डीतल्या साई संस्थान शिर्डीमध्ये प्रसादाचे 2 लाडू देत होते, आता एकच लाडू देतात। का इंधन नाही, गॅस नाही, हे तरी मान्य करा। देवासमोर तरी खोटं बोलू नका। या देशातल्या सर्व देवस्थानामध्ये सध्या हीच परिस्थिती आहे। मुंबईतली 40% रेस्टॉरंट बंद झालेली आहेत। ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांची बदनामी आहे, ही हिंदुस्थानच्या प्रधानमंत्र्यांची बदनामी आहे। हे जर कोणाला कळत नसेल तर त्यांच्यासमोर डोकं फोडून काय उपयोग। इराण आणि इस्रायलचं युद्ध असताना भारतामधला इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याचं काम पेट्रोलियम मंत्री आणि केंद्रीय मंत्री सातत्यानं करतायत। त्यामुळं घरगुती गॅसची वितरण व्यवस्था अतिशय चांगली सुरू आहे, परंतु जाणीवपूर्वक लोकांमध्ये अफवा पसरवण्याचं काम, लोकांमध्ये अराजकता निर्माण करण्याचं काम संजय राऊत यांच्या माध्यमातून केले जाते। आता काहीतरी गुजरातला टँकर येणार, भारताला येणार नाहीत, प्रत्येक राज्यातील नागरिकांना गॅस पुरवठा होणार आहे, त्याच्यामध्ये कुठेही अव्यवस्था नाही। गॅस सिलेंडर घेण्यासाठी मुंबई शहरात नागरिकांच्या ठिकठिकाणी मोठ्या रांगा पाहायला मिळतात। अशातच गॅस टंचाईचा फायदा घेत काही गॅस कंपन्यांकडून काळा बाजार केला जातोय अशी घटना घडतात। मुंबईच्या गोरेगावात सिलेंडरचा काळा बाजार होत असल्याचं शिवसेना नेते संजय निरुपम यांनी म्हटलंय। मी तुमच्या माध्यमाशी असं अपील करू इच्छितो लोकांना की तुम्ही पॅनिकमध्ये येऊ नका। पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीवर भरोसा ठेवा तुम्ही। त्यांनी इराण बरोबर बाकी जो खाडी देशचे कंट्री आहेत त्यांच्याबरोबर बोलणी करून एक 2-3 शिप जो एक मोठ्या प्रमाणात एलपीजी गॅस आणू शकतो, त्या शिपचा पण एक जो पॅसेज झालेला आहे हॉर्मुझकडून। म्हणजे आता काहीही प्रॉब्लेम पेट्रोलियम प्रोडक्ट सप्लायची या देशात नाही आहे। काँग्रेसवाल्यांतर्फे जो अफवा पसरवण्याचं काम चालू आहे त्याला थांबवायला पाहिजे। गुढीपाडव्याचा सण अगदी तोंडावर आलेला असताना साखर हारांच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे। गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं लाकूड आणि डिझेल भट्ट्यांवर व्यावसायिकांना काम करावं लागतंय। परिणामी उत्पादन खर्च वाढल्यानं साखर हारांच्या किमतीत जवळपास 40% वाढ झाली आहे। बाजारात सध्या 700 रुपयापर्यंत हारांच्या किमती वाढलेल्या पाहायला मिळतात।
आखाती देशातील युद्धाचा फटका औद्योगिक क्षेत्रातल्या कंपन्यांना बसलाय. नवी मुंबईतील ठाणे बेलापूर औद्योगिक क्षेत्रातल्या तब्बल 4,500 कंपन्यांना युद्धाचा फटका बसलाय. आयात निर्यात ठप्प आहे, कच्च्या मालाचे भाव वाढलेत, त्यामुळे पुढील आठवड्यात यातील 50% कारखाने बंद पडण्याची भीती आहे. यामुळे फक्त नवी मुंबईतल्या 10 लाख कामगारांवर उपासमारीची वेळ येणार असल्याची भीती व्यक्त होते. इंडस्ट्रीची जी वाट लागली आहे आणि दिवसोदिवस एक एक मटेरियलचं रेट जे आहे वाढतच चाललं आहे. प्लास्टिक इंडस्ट्री बोला किंवा स्टील इंडस्ट्री बोला, दर इंडस्ट्रीला त्याचा एक्सपोर्टचं इंडस्ट्री आहे, एक्सपोर्टचं मटेरियल ऑर्डर आहे, बनवून ठेवलेलं आहे, पण ते एक्सपोर्ट होत नाही आहे. राज्यामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्यानं लाकडाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सध्या गॅस मिळत नसल्यानं हॉटेल व्यावसायिक, मंगल कार्यालय तसंच घरगुती कार्यक्रमाकरता चुली मांडाव्या लागत आहेत. त्यामुळे लाकूड महागलंय. दरामध्ये 2 ते 2.5 रुपयांची वाढ पाहायला मिळते. हे आपले हॉटेल व्यावसायिक आहे, त्यांना कंटिन्यूस आता आपल्याला पुरवठा करावा लागतो आहे की जेणेकरून ते गॅसवरनं हळूहळू लाकडावर शिफ्ट होत आहे इंधन भेटत नसल्यामुळे. नॉर्मली जे भाव होते ते 6 ते 7 वरनं आपण 8 रुपये केलेलं आहे. मिनिमलिस्टिक ठेवलेलं आहे, कारण बरेचसे गरीब परिस्थितीवाले लोक पण असतात, तर त्यांना पण आपल्याला पुरवठा करायचा आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे प्लास्टिक निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आवक ठप्प झाली आहे. त्यामुळे प्लास्टिक निर्मिती करणाऱ्या उद्योगांना ब्रेक लागलाय. बीडमधील एकमेव ठिबक निर्मिती करणारा उद्योग मागील 8 दिवसांपासून बंद आहे. या कंपनीत शेतीसाठी लागणारे ठिबक सिंचन, स्प्रिंकलर, मल्चिंग पेपर, शेततळ्याचे आच्छादनं, PVC पाईप तयार केले जातात. परंतु कच्चा माल पूर्णपणे बंद झाल्यानं उपलब्ध असलेल्या कच्च्या मालातून शेती उत्पादनाची निर्मिती केली जाते. तुमच्या रिफायनरीमधून जे वेस्ट प्रॉडक्ट निघतं त्यांचं आम्ही त्यांचं म्हणजे वेस्ट प्रॉडक्ट ते आमचं रॉ मटेरियल आहे. त्याच्यापासून आम्ही पाईप्स बनवतो, ड्रिप इरिगेशन. आणि सध्याच्या मटेरियल शॉर्टेज असल्यामुळे मटेरियल मिळत नाही. त्याच्यामुळे आमचा प्लांट हा 8-15 दिवस झालं हे बंद आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम राज्यातल्या शेतकऱ्यांवरही दिसू लागलाय. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतोय. आखाती देशांमध्ये द्राक्ष निर्यात ठप्प झाल्यानं 20 दिवसांपूर्वी प्रति किलो 100 रुपयावर असलेला दर आता 55 ते 65 रुपयांवर आलाय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात सुमारे 35 ते 40% घट होतीये. सरकारने फळ निर्यातीबाबत तातडीने पुढाकार घ्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होतीये. आता ह्या वर्षी जे उत्पन्न निघणार आहे त्याच्यातून ह्या युद्धामुळं साधारण एकरी 3 लाखाच्या 2.5 लाखाच्या आसपास आम्हाला उत्पन्न सरासरी कमी होणार आहे. शेतकरी पूर्ण डबघायला येणार आहे. या भागात एकूण उत्पादन जर घेतलं तर यात जवळपास 1,500 कोटीचं उत्पन्न होत होतं. पण आता युद्धामुळं आता ते तसं होईल असं वाटत नाही. आता एक 300-400 कोटीचा आता पूर्णपणे लॉस होईल असं वाटतं. यामध्ये आता सरकारने कुठंतरी थोडंसं ठोस पाऊल उचललं पाहिजे. यात कुठंतरी म्हणजे शेतकऱ्याच्या वरती सुधारणा होईल असं काहीतरी त्यांनी नियोजन केलं पाहिजे. गॅस सिलेंडरच्या तुटवड्याची झळ फक्त सामान्य माणसालाच बसत नाही, तर आमदार निवासातल्या व्यवस्थेलाही याची झळ पोहोचते. नागपुरात आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये सिलेंडरचा पुरवठा होत नसल्यामुळे लवकरच इथली कॅन्टीन बंद पडण्याची वेळ येऊ शकते. सध्या वापरात असलेले सिलेंडर संपल्यावर आम्ही आमदार निवासातलं कॅन्टीन चालवू शकणार नाही असं इथल्या व्यवस्थापकाने सांगितलं. बहुत ही प्रॉब्लम चल रहा है, इतना प्रॉब्लम चल रहा है पूछिए मत सर. इतनी बड़ी कैंटीन है ये, इस कैंटीन को चलाने के लिए सिलेंडर और आवश्यक रूप से ईंधन ज़रूरी, उसकी व्यवस्था नहीं हो पा रही. कोई व्यवस्था हो नहीं पा रही. सिलेंडर जो हमारा ये है वो बोल रहा है हमारे पास फ़ोन ही मत करो बोले सिलेंडर के लिए. हम क्या करूँ अभी वही सोच रहा हूँ. ये जो सिलेंडर लगा हुआ है ये आपके पास अंतिम सिलेंडर है? अंतिम चल रहा है सर, एकदम अंतिम चल रहा है. हमारे पास और कुछ भी नहीं है. युद्धाचा परिणाम पुण्यातल्या शासकीय ससून रुग्णालयाच्या मेसवर होतोय. ससून रुग्णालयाच्या MS मेसमध्ये दररोज जवळपास 800 डॉक्टर्स जेवण करतात. सध्या गॅस उपलब्ध होण्यात अडचणी निर्माण झाल्यामुळे मेसच्या मेन्यू कार्डमध्ये बदल झालाय. अशीच परिस्थिती कायम राहिली तर मोठी अडचण निर्माण होऊ शकते. तर मेसमध्ये इंडक्शनवर चालवण्यात येणाऱ्या मशीन आणण्यात आल्या, जेणेकरून सर्व डॉक्टरांना व्यवस्थित नाश्ता देता येईल अशी माहिती ससून रुग्णालयाच्या अधीक्षकांनी दिली. पैकी आपण किचन सध्या इंडक्शनवर शिफ्ट केलेली आहे हे दिसलं जातं. म्हणजे तुम्ही देखील इन्स्ट्रक्शन्स दिले असतील. नाही सर, एरवी पण आपल्याकडे जो सिलेंडरचा साठा असतो तो अशाच पद्धतीने मागवला जातो. महिन्याचा साठा वगैरे काही आपण मागवत नाही. म्हणजे 4 दिवस 8 दिवस असाच साठा मागवत असतो. त्यामुळे आत्ताही तसं पूर्वस्थितीप्रमाणेच आहे, त्याच्यामध्ये काही फरक नाही आहे. परंतु खबरदारीची उपाययोजना म्हणून आपण ते बाकी इंडक्शन वगैरे सगळं आणलेलं आहे.
व्यावसायिक सिलेंडर तुटवड्याचा परिणाम रेल्वे कॅन्टीनवर होतोय. रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरील कॅन्टीनमध्ये सध्या मोजकेच मेनू ठेवण्यात आले आहेत. कोकणामध्ये सध्या शिमगोत्सव सुरू आहे. त्यानिमित्ताने कोकणात येणाऱ्यांची संख्या वाढली आहे, त्यामुळे त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मोजकेच पदार्थ ठेवण्यात आल्याचं कॅन्टीन चालकांनी म्हटलं. 5वा दिवस आहे की गॅसचा तुटवडा निर्माण झालेला आहे. खूप मोठ्या समस्येला आम्हाला सर्व व्यावसायिकांना सामोरं जावं लागत आहे. बाहेरचे सगळे हॉटेल्स बंद असल्यामुळं जे प्रवासी आहेत ते आता रेल्वे कॅन्टीनवर अवलंबून राहिलेले आहेत आणि इथे ह्या लोकांना पूर्ण सुविधा देताना खूप अडचण होत आहे. आपल्याकडे मेनू जरी अनेक असले तरी आम्हाला लिमिटेड 5 ते 6 मेनूंमध्ये हे गैरसोय दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. निदान रेल्वे स्टेशनवरील जे स्टॉलधारक आहेत यांना त्यांनी गॅसची उपलब्धता करून लोकांची आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्याचा प्रयत्न करावा. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद थेट स्थानिक उद्योगांवर उमटू लागले आहेत. बुलढाणा जिल्ह्याच्या खामगावमधील शिवांगी बेकर्स ही कंपनी प्रसिद्ध पार्लेजी बिस्किटांचं उत्पादन करते. शिवांगी बेकर्सचे प्रामुख्याने क्रीम आणि ग्लुकोज बिस्किटांचं उत्पादन घेतलं जातं. कंपनी गॅसच्या तीव्र टंचाईमुळे गेल्या गुरुवारपासून बंद पडली आहे. यामुळे कंपनीचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. शेकडो कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न यामुळे ऐरणीवर आलाय. सध्या 11 तारखेपासून माझा प्लांट बंद आहे आणि 2 दिवसा अगोदर 3चाही बंद झाला माझा प्लांट. आम्हाला 3 टन गॅस दररोज लागते, पण 11 तारखेपासून सप्लाय पूर्णतः बंद आहे, टोटली बंद आहे. म्हणून आमची दोन्ही लाईन थांबलेली आहे. उत्पादन दोन्ही लाईनवर बंद आहे. माझ्याकडे सुमारे 500 कामगार कामावर आहे आणि 80 टन दररोजचा बिस्किटचं उत्पादन आहे. 60 टन ग्लुकोज बिस्किट बनतो आणि 20 टन क्रीमचं बिस्किटचं उत्पादन आहे. नाही, आमच्या कंपनीकडून प्रयास सुरू आहे की कमीत कमी काहीतरी कोटा आम्हाला द्यावा, कारण बिस्किट हे इसेन्शियल कमोडिटी आहे. मार्केटमध्ये भरसक बिस्किटची रिक्वायरमेंट आहे, तर त्यासाठी त्यांचा प्रयास सुरू आहे की गॅसची उपलब्धता कशी करू शकतात. त्यांचा प्रयास सुरू आहे कंपनी लेवलवर, पार्ले कंपनी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातली एकमेव कुडाळ औद्योगिक वसाहतीमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद झाल्याचा परिणाम उद्योगांवर झालाय. सिलेंडर मिळत नाहीये, त्यामुळे सुमारे 30 ते 40 उद्योगांचं उत्पादन पूर्णपणे ठप्प झालंय. उद्योगांना मोठ्या आर्थिक नुकसानाचा सामना करावा लागतोय. निर्यात व्यवसायाशी संबंधित उद्योगांना परदेशी ग्राहकांशी केलेल्या कराच्या अटी पूर्ण करण्यास अडचणी येत आहेत. दंडात्मक कारवाईचाही धोका आहे. व्यावसायिक सिलेंडर अभावी सरबत बनवणारे आणि लोखंड कट करणारे छोटे व्यवसाय देखील बंद पडले. सांगलीमध्ये मंगल कार्यालयात चुलीवर स्वयंपाक बनवण्यास सुरुवात झाली आहे. सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नामधलं जेवणाचं तेच मेनू चुलीवर बनवून लग्न सोहळे उरकले जात आहेत. जवळपास 1000 ते 1200 लोकांचं जेवण आता चुलीवर केलं जातं. 11 तारखेपासून आम्ही पूर्ण स्वयंपाक चुलीवर चालू केलेला आहे, कारण आता सिलेंडर मिळतच नाही आहे. त्यामुळं आणि ह्या तारखा आहेत त्या जवळपास 6 ते 8 महिने आधी बुक केलेल्या आहेत. त्यामुळं आम्ही कुणालाही अडचणीत आणलेलं नाही आहे आणि आहे तसं व्यवस्थित मेनूत बदल न करता सर्व स्वयंपाक चालू ठेवलेला. तर युद्धाचा फटका शेकडो लग्न कार्यांना बसतोय. गॅस टंचाई संपली नाही तर लग्नाचं बाशिंगही जड होण्याची भीती आहे. मार्च आणि एप्रिल मे महिन्यात 3 महिन्यात एकूण जास्त लग्नविधी आहेत. त्यामुळे आता जर लवकरात लवकर गॅस टंचाई संपली नाही तर जेवणाविना लग्न करायची वेळ वऱ्हाडी मंडळींवर येणार आहे. सध्या आम्ही डिझेल भट्टी आणि लाकडाची भट्टी आहे त्याच्यावर नियोजन चालू आहे, पण पूर्णपणे गॅस बंद झाल्यामुळं युद्धामुळं आम्हाला भरपूर खूप ताप होत आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कमीत कमी सरकारने आम्हाला 10 सिलेंडर लागतात, तिथं 5 सिलेंडर मिळण्याची तरी व्यवस्था करावी. नाहीतर कसं आहे, आता मार्च एप्रिल मेमध्ये साधारण 15 ते 20 तिथी आहे ती, मग त्यांनासुद्धा भरपूर खूप ताप होणार आहे. महाराष्ट्रामधल्या काही धार्मिक स्थळांना गॅस तुटवड्याचा फटका बसतोय. मात्र साताऱ्यातल्या सज्जनगडावर भक्तांच्या भोजन प्रसाद सेवेत कोणतीही अडचण येऊ नये याकरता विशेष काळजी घेतली जाते. दररोज हजारो भाविक सज्जनगडावर दर्शनासाठी येत असतात आणि महाप्रसादाचा लाभ घेतात. गॅस टंचाईचं संकट असलं तरी इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला भोजन प्रसाद मिळावा यासाठी श्री समर्थ सेवा मंडळाकडून योग्य नियोजन करण्यात आलं. श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड आमच्या इथं वर्षभर जे अन्नदान चालतं ते असंच चालू राहणार आहे. गॅस टंचाई जरी असली तरी आम्ही कमी प्रमाणात काढून आपण सर्वांना अन्नदान करतो. ते कधीही कमी बंद होणार नाही आमच्याकडं. आणि एक सरकारने जे सांगितलं जे चाललेलं आहे त्याचा परिणाम इकडे एवढा काही फारसा होणार नाही, कारण सिलेंडर कमी प्रमाणात मिळतात आम्हाला, तेवढा आम्ही बघू शकतो तेवढ्याच्यावरती. सध्या राज्यात गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवतोय. गॅस तुटवड्याचा फटका वारकऱ्यांनाही बसलाय.
जालन्यातल्या जाफराबादमधल्या भारज बुद्रुक गावातील 1500 वारकरी पायी शेगावात पोहोचले. गॅस संपल्यामुळे वारकऱ्यांनी दररोज म्हणजे 5 दिवस 1500 जणांचा दोन्ही वेळचा स्वयंपाक चुलीवर केला. सध्या गॅस तुटवडा जाणवतोय. पायी वारीसोबत गॅस सिलेंडर होते, मात्र ते संपले आहेत. अशातच सोबत असलेल्या लाकडाचा वापर करून त्यांनी चुलीवर स्वयंपाक केला, त्यामुळे त्यांना अडचण आलेली नाही. एकूण आमचे 4 मुक्काम पूर्ण होतात. 5व्या दिवशी आम्ही श्री क्षेत्र शेगाव येथे पोहोचतो. आमच्यासोबत सर्व जेवणाची आणि सर्व व्यवस्था असते. काही ग्रामस्थांच्या वतीने सुद्धा आम्हाला ही व्यवस्था दिली. यंदा थोडा गॅसचा तुटवडा आम्हाला आला, पण सोबत इंधन असल्यामुळं तो त्रास काही झाला नाही. पण यंदा गॅस टंचाई आमच्या दिंडीला फार भासलेली आहे. तर गॅस तुटवड्याचा फटका अहिल्यानगरमधल्या अनेक देवस्थानच्या प्रसादालयाला बसलाय. अहिल्यानगरच्या आगडगाव इथल्या श्री क्षेत्र कालभैरवनाथ देवस्थानात प्रत्येक रविवारी जवळपास 5000 भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन केलं जातं. गॅस सिलेंडरचा तुटवडा आहे, त्यामुळे देवस्थानने चुलीवर महाप्रसाद शिजवण्यास सुरुवात केली आहे. सांगली जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातील हॉटेलमध्ये गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवतोय, त्यामुळे हॉटेल चालक पुन्हा एकदा चुलीकडे वळले आहेत. चुलीवर जेवण बनवायला सुरुवात केली आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागात चुलीवर स्वयंपाक करणं सोपं जातं. सांगली जिल्ह्यातल्या भिवघाटमधील विशाल हॉटेल चालकांनी आपल्या सर्व सिलेंडर साठा संपण्या अगोदर चुलीवर स्वयंपाक सुरू केला. जे पदार्थ चुलीवर बनवणं शक्य आहे ते चुलीवर, आणि जे पदार्थ गॅसवर बनवले जातात त्यासाठीच केवळ गॅस सिलेंडरचा वापर केला जातोय. लातूरमधील मेस चालक अडचणीत सापडलेत. गॅस पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे मेस व्यवसायावर मोठा परिणाम झालाय. शहरातील अनेक मेसवर गॅस उपलब्ध नाहीये, त्यामुळे पारंपरिक चुलीवर स्वयंपाक करावा लागतोय. लातूरमध्ये मोठ्या संख्येने बाहेरील जिल्ह्यातील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी मेस चालकांना चुलीवर स्वयंपाक करण्याशिवाय पर्याय उरला नाहीये, असं मेस चालकांनी म्हटलं. लाईटीची शेगडी आणून बैठलो, परंतु ते काही आम्हाला सूट होत नाही. त्याच्यामुळं आम्हाला तर गॅसची आवश्यकता आहे, आणि गॅसची सप्लाय तर आमची 2-3 दिवस झालं बंद आहे. आणि 300 मुलांना कसं जेवण घालायचं आता आम्हाला हा प्रश्न पडला. कारण हे सर्व मुलं बाहेर जिल्ह्यातले आहेत, त्यांच्या रूमवर काही जेवायची व्यवस्था राहत नाही. हे पूर्ण आमच्यावर अवलंबून आहे. त्याच्यामुळं खूपच असं गंभीर परिस्थिती आहे. आखाती देशातल्या युद्धाचा फायदा घेत भंडाऱ्यामध्ये गॅस सिलेंडरचा तुटवडा असल्याचं कारण पुढे करून काळा बाजार सुरू आहे. घरी वापरायच्या सिलेंडरचा हॉटेल आणि खानावळीत वापर वाढलाय. यावर निर्बंध यावा यासाठी भंडाऱ्यात पुरवठा विभागाच्या वतीने मागील 3 दिवसांपासून हॉटेल आणि खानावळींवर छापेमारी सुरू आहे. या कारवाई दरम्यान नागरिकांचा कुठेही उद्रेक होऊ नये यासाठी भंडाऱ्यात पोलिसांच्या बंदोबस्तात छापेमारी करण्यात येते आहे. भंडारा शहरातील हॉटेलवर छापेमारी करून तिथून घरगुती वापराचे गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले. 3 दिवसात केलेल्या कारवाईत आतापर्यंत 38 सिलेंडर्स जप्त केले असून 4 गुन्हा दाखल केलाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.